राजा, मुलगा गेला म्हणून नाही रडत र, देवानं मला एकच लिओक का दिला म्हणून रडती. आज जर मला दुसरा लिओक असता तर तुझ्या संगती स्वराज्याच्या सेवेसाठी धाडता आला नसता होय रे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, आई कशी असावी. पन्हाळगडाच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव आहे. छत्रपती महाराजांचं स्वराज्य आहे आणि नेबापूर गावचे तरुण नुकतेच स्वराज्याच्या सैनिकांमध्ये भरती झालेले आहे आणि पन्हाळगडाला वेढा दिलाय. 65,000ची फौज घेऊन सिद्धी जोहर आलाय. आता सिद्धी जोहर सोबत तह करायचा आहे, पण तह करण्यासाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जाणार नाही, तर महाराजांसारखा दिसणारा एखादा मावळा महाराजांचा पोशाख घालून पाठवायचा आहे. पण कोण आहे असा? एका मुलाच्या कानावरती बातमी पोहोचली. त्या मुलाचं नाव आहे शिवा काशीद. बातमी कानावर पोहोचल्याबरोबर म्हणू लागला, अरे मीच दिसतो राजांसारखा. कारण जेव्हा राजे गडावर नसतात तेव्हा मावळी मलाच मुजरा करतात, म्हणजे मी नक्की राजांसारखा दिसतो आणि हे काम मलाच करावं लागेल. पहा बरं का, एवढ्या हिमतीनं राजांच्या समोर आला. राज, हा वेडा मला द्या, मी जातो सिद्धीला भेटायला. राजांनी सांगितलं, शिवा अरे पण जिथं जायचंय तिथून परत माग नाही यायचं. राजे, तुमच्यासाठी जर हा प्राण जात असेल तर या जीवनाची धन्यता आहे. द्या तो पोशाख. छत्रपती महाराजांचा अंगरखा घातला, जिरेटोप चढवला, कमरेला तलवार लावली आणि महाराजांचा पेहराव बनून महाराजांसमोर येऊन शिवा काशीत उभा राहिला. राजे, दिसतो का तुमच्यासारखा? राजांनी पाहिलं, शिवा अरे हुबेहूब आरशामध्ये माझंच प्रतिबिंब पाहिल्याचा मला भास होतोय. शिवा, पण माझ्यासाठी मरणार होय रे? शिवा काशीदला मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब गळाला शिवा काशीदच्या खांद्यावरती. अशी कौतुकाची थाप कुणाला मिळालीच नव्हती, जी फक्त शिवा काशीदच्या नशिबात होती. शिवा काशीदला पालखीमध्ये बसवलं. दुसऱ्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडावरती पोहोचवण्यात आलं. शिवा काशीद हळूहळू गड उतरू लागले. गडाच्या पायथ्याला राहुटी दिलेली आहे सिद्धी जोहरने. राहुटीतून बाहेर आला, शामियानातून बाहेर आला, कमरेची तलवार काढली आणि पालखीचा पडदा बाजूला केला आणि विचारलं, तूही हे शिवाजी? शिवा पुटपुटला, हा मी हूँ शिवाजी. पुन्हा विचारलं सिद्धी जोहरनं, तूही हे शिवाजी? शिवा काशीद म्हटला, हा मी हूँ शिवाजी. पण दोन संशयी डोळे पुटपुटले. महाराज, ये शिवाजी नहीं हो सकता. म्हणे क्यों? जेव्हा माझ्या बापाची आणि शिवाजीची झटापट झाली, ते संशयी डोळे होते फाजल खानाचे. जेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराजांची झटापट झाली तेव्हा शिवाजीच्या डोक्यावरती तलवारीचा वार झालाय आणि ती खून जर याच्या मस्तकावरती असेल तरच हा शिवाजी, नाहीतर आपल्यासोबत फसवा झाला. सिद्धी जोहरनं मागचा पुढचा विचार केला नाही. तलवारीनं शिवा काशीच्या डोक्यावरचा मुकुट जिरेटोप पाठीमागे सारला. डोक्यावरती तलवारीची खून दिसली नाही, निशाण दिसली नाही. सहज दिशी तलवार चालली. रक्ताची चिळकंडी, यातनेचा कल्लोळ उडाला आणि पुन्हा एकदा सिद्धी जोहरनं विचारलं, तूही हे शिवाजी? शिवा काशीच्या मुखातून शेवटचं वाक्य निघालं, सिद्धी अरे जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय थोडं आहे? सन दिशी तलवार चालली. शिवा काशीचं मुंडकं धडा वेगळं झालं. तुकडे तुकडे केले, पोत्यामध्ये भरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून विशालगडावरती पाठवले. ते शरीराचे तुकडे पाहून छत्रपती, अहो स्वराज्याचा राजा ढलदसा रडला. शिवा, किती मोठा त्याग आहे.
मला स्वतः जावं लागेल नेवापूरला आणि शिवा काशीच्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी सांगावं लागेल. मावळ्यांनी हात जोडले. राज, पुन्हा त्या मृत्यूच्या मुखात जाऊ नका. अजून सिद्धी जोहरने पन्हाळगडाचा वेढा अजून काढलेला नाही. आपण पुन्हा त्या संकटात जाऊ नका. शिवा काशीच्या मृत्यूची बातमी सांगायला आम्ही जातो. पण राजांच्या मुखातून शब्द निघाले, मेलाय तो छत्रपती शिवाजी महाराज मेलाय आणि जिवंत आहे तो शिवा काशीद आहे. म्हणून मुलाच्या मृत्यूची बातमी सांगायला माझ्या आईला मला स्वतः जावं लागेल. असा राजा होणार नाही महाराज. स्वतः शिवाजी महाराज गेले नेवापूरला. गावभर बातमी पसरली, राज येणार आहे, राज येणार आहे, राज येणार आहे. गावातल्या सर्व महिला नटून थटून आरतीचं थाट घेऊन दारामध्ये उभ्या आहे. सर्वांनी रांगोळ्या काढल्या, राजाचं स्वागत करायचंय. येशीमध्ये राजाला पाहिलं. शिवा काशीच्या आईनं डोक्यावर पदर घेतला. शिवा काशीच्या बायकोला पुढं केलं. हो, राजाला ओवाळा. राजा आले. राजाला ओवाळायला शिवा काशीची बायको पुढे होणार, तेवढ्यात आईनं मागं सारलं. सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजाला. तिला चाहूल लागली. सुनबाई, राजाला बसायला टाका. बसायला टाकलं. अहो, राजाला गुळपाणी करा. राजा विचार करू लागले. आई, अगं तुझ्या मुलाच्या मृत्यूची कडू बातमी सांगायला आलो आणि तोंड कसलं गोड करती ग. शेवटी राहवलं नाही, सांगितलं. आई, तुझा शिवा या जगात राहिला नाही. त्या आईच्या मुखातून शब्द निघाले, राजा, अरे माझा लेक या जगात राहिला नाही हे काय मला ठाव नाही होय रे. आता तर धक्काच बसला. मुलगा गेला. आई, हे तुला कसं समजलं राजा? अरे जेव्हा तू येशीतून आला तेव्हा गावच्या येशी तुला एकलाच पाहिला. तेव्हाच मला समजलं माझा शिवा या जगात राहिला नाही. माझा शिवा जित्ता असता तर तुझ्या संगती आज आला नसता भैर. महाराजांच्या डोळ्यातून आसुरच्या धारा चालू झाल्या. आई, किती तू श्रेष्ठ आहेस. मुलगा गेला समजलं तरी सुद्धा मला बसायला टाकते, माझी आरती ओवाळते, मला गुळपाणी करते. किती तू श्रेष्ठ आहे. आईच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा चालू झाल्या. हुंदका दाटून आला. आई रडू लागली. महाराजांनी समजावलं, आई रडू नकोस ग. मला माहिती आहे पोटचा गोळा गेल्याच्या नंतर काय दुःख होतं. तर त्या आईच्या मुखातले शब्द आहे, राजा, मुलगा मेला म्हणून नाही रडत र. ऐका बर का, हे एका सैनिकाच्या आईचे शब्द आहेत. राजा, मुलगा गेला म्हणून नाही रडत र. देवानं मला एकच ल्योक का दिला म्हणून रडती. आज जर मला दुसरा ल्योक असता तर तुझ्या संगती स्वराज्याच्या सेवेसाठी धाडता आला नसता होय रे. किती ती माता श्रेष्ठ आहे. शिवा काशीची बायको पुढे आली. आत्याबाई, का हो असं बोलता? कोण म्हणतं त्या देवानं तुम्हाला एकच ल्योक दिला? म्या नाही होय तुमचा ल्योक. म्या लढल स्वराज्यासाठी. खोटं वाटेल तुम्हाला, इतिहास वाचा. पन्हाळ गडावरती पहिली स्त्री सैनिक म्हणून शिवा काशीची बायको लढली. जेव्हा जेव्हा या मातीवरती संकट आले तेव्हा तेव्हा फक्त इथली मनगट नाही लढली मायबाप, तर इथल्या बांगड्या सुद्धा झुंजल्या. तेव्हा ही स्वराज्याची माती पूर्ण भारत भूमीत श्रेष्ठ ठरली. राजांच्या मुखातून शब्द निघाले, माय धन्य आहात तुम्ही. जोपर्यंत या स्वराज्यामध्ये तुमच्या सारख्या मावल्या आहेत तोपर्यंत या स्वराज्याला शूरवीरांची कमीच पडणार नाही. आज आपण आनंदाने झोपतो, सुखाची झोप घेतो, सुखाचे 2 घास खातो ना. हे भारत भूमीच्या सीमेवरती उभे असणाऱ्या त्या जवानांमुळे. त्यांच्यामुळे आज आपण सुखाने 2 घास खाऊ शकतो, आनंदात राहू शकतो, सुखाने झोपू शकतो. हे त्या जवानांचे आपल्यावरती उपकार आहेत. पण त्यांच्याही पेक्षा उपकार त्या आईचा आहे जिने 9 महिने वाढवलेला पोटाचा गोळा या भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलेला आहे. बायकोचा विचार नाही, आईचा विचार नाही, बापाचा विचार नाही, पोटच्या लेकराचा विचार नाही. समोरून येणारी गोळी कधी येईल, कुठल्या क्षणाला येईल आणि मृत्यू आपल्याला कधी गिळेल सांगता येत नाही. पण स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जो या भारत मातेची सेवा करतो, सर्व जे जवान आहेत त्या जवानांच्या आईला
आज या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त या नारदाच्या गादीवरून पुन्हा पुन्हा वंदन करतो, पुन्हा पुन्हा वंदन करतो.